कनिष्ठ प्राध्यापकासाठी 15 लाख, माध्यमिक शिक्षकासाठी 10 लाख, प्राथमिक शिक्षकासाठी 7 लाख। कमी जास्त फरकाने राज्यभरात खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकासाठी असंच रेट कार्ड आहे। त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण संस्था चालकांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत। पण आता शिक्षण भरतीची सूत्र राज्य सरकार हाती घेणार आहे। त्यामुळे शिक्षकांचा पगार सरकारने करायचा आणि शिक्षण भरतीमध्ये लाखो रुपयांचा मलिदा संस्था चालकांनी खायचा याला निर्बंध येणार आहेत। राज्यातील शिक्षण तज्ञांनी सरकारच्या प्रस्तावाचं स्वागत केलंय। आता जे काही सध्या खाजगी अनुदानित शाळांमधून जे काही सुरू आहे त्याच्या संबंधानं निश्चितपणानं विचार केला पाहिजे। इतकी गंभीर परिस्थिती आहे कारण तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर खाबूगिरी सुरू आहे आणि भ्रष्टाचार अनिष्ट गोष्टी तिथे सुरू झालेल्या आहेत। अनेक शाळांमध्ये शिक्षकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषणही होत आहे। शिक्षकांच्या भरतीचं ते एका अर्थानं सरकारीकरण होत आहे। त्याचं माझ्यासारखा एक कार्यकर्ता स्वागतच करतो। या सरकारला अनेक पिढ्या लक्षात ठेवतील इतका हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरेल असं मला वाटतं। फक्त हा निर्णय घेताना एक काळजी अशी घ्यायला पाहिजे की सरकारच्या हातात भरती जाणं म्हणजे आगीतून फोपाट्यात जाणं असं होऊ नये। याचं कारण आश्रमशाळांची भरती आज पण शासन करतं, परंतु त्यातले भ्रष्टाचार हे जगजाहीर आहेत। तेव्हा पुन्हा अधिकाऱ्यांच्या हातामध्ये एक पैसे खाण्याचं कुरण असं ते स्वरूप होऊ नये। शिक्षण भरती संदर्भात सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार खाजगी संस्थांनी शिक्षकांसाठी वर्तमानपत्रात नाही तर शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात द्यावी। उपलब्ध शिक्षकांच्या जागांसाठी सरकार ऑनलाईन अर्ज मागवेल। उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल। गुणवत्तेनुसार उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती होईल। वर्षातून 2 वेळा भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, ज्याची अंमलबजावणी संस्था चालकांना बंधनकारक असेल। या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली तर याच वर्षापासून अंमलबजावणी शक्य होणार आहे। नव्या धोरणानुसार 1ली ते 12वी पर्यंत शिक्षक भरती सरकार करणार आहे। मात्र संस्था चालकांनी त्याला जोरदार विरोध केलाय। वास्तविक संस्थांमध्ये जे रिक्त पदं आहेत त्याच्यावर शासनाने भरती करण्याचा काही एक अधिकार शासनाला नाही आणि जे काही निर्णय होत आहे ते चुकीचं होत आहे। संस्था चालकांच्या हक्कावर गद्या आणण्याचा हा एक प्रकार आहे। शासनाच्या शिक्षक भरतीचा आम्ही खरंच स्वागत केलं असतं, परंतु पहिल्या दिवशी विनांदन तत्वावरती तो संस्था चालक शाळा चालवतो, 10 वर्षे शाळा चालवतो, 12 वर्षे संस्था चालवतो आणि ती शाळा चालवत असताना नंतर जर समजा शासन भरती हातात घेणार असेल तर ही बाब अत्यंतिक अयोग्य आहे। शिक्षक भरती सरकारने केली तर राज्यातील शाळांमधील गुणवत्ता निश्चितच वाढेल। पण राजकारणी आणि सरकारी अधिकारी शिक्षक भरतीमध्ये खाऊगिरी करणार नाहीत ना, याची काळजी घ्यावी लागेल। नाहीतर संस्था चालकांकडून होणारी पिळवणूक सत्ताधाऱ्यांकडून व्हायची। मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा त्याचाच एक नमुना। कृष्णा केंडे, नितीन ओझासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, शिर्डी।